पदक फुटण्याचं जे कारण आहे की जे विचार विनिमय न करता आपण डिसिजन घेणे म्हणजे काय. समजा एखाद्या विरुद्ध आपला जर म्हणजे विचार पटत नसतील तर आपण ते मंडपाच्या आतच संपवले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आणि हे पथक हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. हा ज्याला कळला त्यालाच कळला. ह्याच्यातून एखादा आमदार पण होऊ शकतो, ह्याच्यातून एखादा खूप मोठा प्लेअर तर झालाच आहे आमच्या पथकात, पण खूप स्पोर्ट्सला पण पुढे जाऊ शकतो. आर्मी, ज्या शासकीय प्रशासकीय सेवा आहेत त्याच्यातनं पण तो म्हणजे पथक म्हणजे हे शिस्त पण आहे, प्लस तुमच्या कलेला वाव देणं पण आहे. सगळ्याच गोष्टी याच्यात इन्व्हॉल्व्ह आहे. फक्त त्या गोष्टीचा योग्य अर्थ आपल्याला काढता आला पाहिजे. आता सध्या काय होतं माहिती का, खूप सारे नवीन पथक तयार व्हायला लागले किंवा म्हणजे ते आता रेडी झालेत की आम्ही वाजवण्याला तयार आहे. पण ना खूपदा असं होतं की काही चेहरे हे आपण अगोदरच्या पथकामध्ये पाहिलेले असतात, तेच चेहरे हे वेगळ्या पथकामध्ये दिसतात. मग याचं कारण काय, म्हणजे ते एका पथकाला फोडून तयार होतात की कसं काय? थोडंसं समजा मी आता वाढीव बोललो, काहीतरी जास्त बोललो एखाद्या वादकाला, की तो नाराज होतो. काही जण मुद्दाम त्या एखाद्या पथकात का जाणार की त्यांना ते संस्कृत म्हणजे शिकून घ्यायचे आणि मग त्यांचा मम मिळून त्यांना ते चालू करायचे. पण ह्या गोष्टी कुठं ना कुठं थांबणं खूप गरजेचं आहे. मग मुळात जी मुलं अशी करतात आहेत ना, त्यांना कळलंच नाही की ते पथक संस्कृती काय.